नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की आजचा व्लॉग किती भारी आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आजची तारीख आहे 2 डिसेंबर आणि हा जो व्लॉग आहे म्हणजे मी जेवढे रिसर्च केलं आहे म्हणजे या क्रिएटर्स कलेक्टिव्हमध्ये कोण मराठी व्लॉग्स कोणी केले नाहीत, तर त्यामुळे मी विचार केला यार आपल्याला एक चान्स भेटला आहे म्हणून मी जातोय. आणि तुम्हाला एक सांगतो की हा जो मेल आलेला मला ऑलमोस्ट 1 महिन्याआधी आलेला आणि असेच यूट्यूबकडनं आधीही मला मेल आलेले, बट मी आजपर्यंत यूट्यूबचं एकही इव्हेंट काय बोलतो अटेंड नाही केलेला. मला 2019मध्ये असताना एक लॉरियलचं आणि यूट्यूबचं कोलॅब होतं, तेव्हा पण मला मेल आलेला, बट मी तेव्हा अटेंड नाही केलेला कारण की मला शूट का काहीतरी होतं, आय डोंट नो. आणि मग परत 2021मध्येही मेल आलेला जेव्हा गोरेगावमध्ये यूट्यूबचं स्पेस आहे तिकडे एक इव्हेंट होता, तिकडे पण मी गेलो नव्हतो. तर असे भरपूर यूट्यूबचे इव्हेंट होत असतात, बट या टायमाला मी का विचार केला कारण की माझं ऍक्च्युली होतं दादरमध्ये एक काम, बट ते होतं 3 तारखेला आणि मी 3 तारखेचा ऍक्च्युली स्लॉट बुक केलेला, बट मला 2 डिसेंबरचा भेटला. तर ठीक आहे, आता काय नाही, मी बोललो चला आता जाऊया बघूया कसं काय आहे. जे नवीन लोक आहेत त्यांना माहिती नाही म्हणून मी सांगतोय. यूट्यूब माझ्यासाठी खास का बनला कारण की मी यूट्यूबच्या पैशातून माझा पहिला ड्रोन घेतला आणि यूट्यूबने आपल्याला खूप मदत केली. म्हणजे मला फायनान्शियलीच मी आता बोलू शकतो कारण की यूट्यूबमधनं चांगले पैसेही येतात, तुम्हालाही माहिती आहे. तर यूट्यूबमधनं एक टाईम आपण आपला ड्रोन घेतला आणि तुम्हाला माहिती आहे आपण ट्रिप वगैरे पण जे पण करतो ऑलमोस्ट त्याच्यामध्ये पण पैसे असतात. आणि ते पैसे कसे भेटतात हे तुमच्यामुळे म्हणजे कोण जे आपली ही व्हिडिओ बघतात, ॲड्स येतात, स्किप नाही करत, त्यांच्यामुळे. तर त्यांच्यासाठी खूप धन्यवाद सगळ्यांसाठीच ॲक्च्युली, बट जे ॲड स्किप नाही करत त्यांच्यामुळे आमचं घर चालतं बोलू नाही शकत, बट यूट्यूबमुळे ॲटलिस्ट महिन्याभरचा तुमचा पकडून चाला रिचार्ज, इंटरनेटचे पैसे ते तरी निघतात, मी एवढं सांगतो. तर यूट्यूबवर जो कोणी येत असेल मेक शुअर करा, तुम्हाला जर यूट्यूबमध्ये घुसायचं असेल तर तुम्हाला मेक शुअर करायचे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कन्सिस्टन्सी असली तर तुम्ही यूट्यूबच्या एक लेवलला चांगल्या पोचू शकतात. आणि यूट्यूब आजकाल भरपूर लोक येत आहेत, कचरा झाला आज आपला तुम्हाला कळेलच, आपण तिकडे जाऊ तेव्हा. आणि म्हणजे असं झालंय की तुम्ही यूट्यूबला जर फुल टाईम करत असाल आणि सिरियसली घेतलं तर तुम्ही यूट्यूबमधनं खूप चांगले पैसे कमवू शकतात, मी तुम्हाला सांगतो. बट त्या लेवलला पोचायला कसं तुम्हाला खूप घासायला लागतो. ऑब्व्हियसली तुम्ही पहिलीमध्ये असतात तर डायरेक्ट 10वीला नाही जात, हे डोक्यात चालून चालायचं. आणि मला माहिती आहे मी खूप सारी बकचोदी करतोय, ती करायला नाही पाहिजे. बट कसं आहे आजकाल लोकांना इन्फॉर्मेशन पण दिली पाहिजे. व्लॉग्स तर सगळेच करतात, डेली व्लॉग्स तर सगळेच करतात, बट ही यूट्यूबची इनसाईड स्टोरी पण कोणाला सांगतच नाही. मी बघितलंय फक्त लोकांना व्लॉग बनवून व्ह्यूज कमवून का पैसे कमवायचे आहेत बस, ते प्रमोशन अँड ऑल एव्हरीथिंग. आपण त्याच्यातले नाही आहेत. आपण मेक शुअर करतो की लोकांना इन्फॉर्मेशन कळली पाहिजे. म्हणजे उद्या समजा ही व्हिडिओ जो बघतो उद्या त्याला जर विचार आला यूट्यूबवर येणं पाहिजे की नाही, तर तो हा व्हिडिओ बघा, म्हणजे आठवलं पाहिजे की मी काय बोललेलो. तर हे मॅटर करतं की लोकांना तुम्ही किती मदत कराल ते इम्पॉर्टंट असतं. आय नो आता मी तुम्हाला खूप पकवलं, तर आता वाजलेत 1 वाजलेत, मी 2 वाजता इथून निघणार आहे. आपल्याला जायचे प्रभादेवीला, प्रभादेवी का परेल साईडला ते येतं, तर मी मोस्टली ट्रेननीच जाणार आहे. बट जे पण आपण तिकडे जाऊन लोकांचे एक्सपिरियन्स कसे काय लोक काय क्रिएट करतात वगैरे येणार आपण जाणून घेऊ. आणि जे पण असणार मजा येणार आहे, खाणं पिणं सगळं असणार आहे भाई. तर तेच आता मी निघतो, आता तयारी पण करायची, असं नाही जायचं आपल्याला भाई, इव्हेंट आहे काय सांगितलं भेंडी काय सांगता येत नाही. जे पण आता असणार मी तुम्हाला आता एक काम करतो, आपली जर्नी दाखवतो तिथे आपण चाललोय तसं. आणि चला भेटू. मी पोचलोय परेल स्टेशनपासून. मला दाखवलं 700 मीटर. मी बोललो 700 मीटर काहीच नाही, चालत जाऊ. शाळेला मॅपने धोका दिला, 1.4 किलोमीटर झालं. चला ठीक आहे, तर जाऊया आणि बघू कसं काय अपडेट आहे. ऑलमोस्ट 4 वाजलेत, मी तर लेटच आहे. काय करणार, क्रिएटर लोक लेट असतात. तर ऑलराईट, तर आता आपण आलोय. आपल्याला एक टास्क दिलाय. आपला काय आयडिया काय आयडिया आहे आमचं. आयडिया पहिलं तर टास्क सांगतो मी तुम्हाला.
टास्क आहे आम्हाला दिलं आहे, आम्हीच सिलेक्ट केलं आहे असं. आम्ही पहिला राऊंड जिंकलो म्हणून आम्ही सिलेक्ट केलं आहे की आम्हाला सगळे सिटींचं असं हिडन जेम सांगायचं आहे. असं हिडन जेम काय असतं असं आम्ही सांगतोय, तर तेच आम्ही करतोय. आता आम्ही चार लोक आहात आणि आम्ही एक एक सिटी अज्युम केली आणि आता आम्ही सांगणार आहे. तर काय आमचे हिडन जेम मी सांगतो तुम्हाला. बरं तर चला आता आपण बघू काय कसं काय आहे. तर चला आता केक कटिंग आहे, बघू कसं काय आहे ऑल एव्हरीथिंग. So I would request our ambassadors to please join us forward. आपलं जेवण घेतलंय आपण मस्त लाईटच, नूडल्स आणि राईस आणि पास्ता. राईट तर मित्रांनो, फायनली मी घरी आलो. ॲक्च्युली मी कालच आलेलो, बट मी काय आलं, माझं जे काम होतं दादरमध्ये ते मी तुम्हाला बोललेलं, ते पण मी जाऊन तिकडे केलं आणि मी तिकडे व्लॉग एंड करायला विसरलो, कारण की एंडला घाईघाई झालेली. सो मला सांगतो, माझा जर एक्सपिरियन्स तुम्ही विचारला तर एक्सपिरियन्स एवढा काही खास नव्हता. पहिली बात तर तिकडे मी लोकेशनला लेट पोचलो. तेव्हा ॲक्च्युली कसं झालेलं, सगळं चालू झालेलं ऑलमोस्ट. तर कसं आहे, त्याच्या आधी काय लोक 1-2 तास आधी येऊन बसलेले, हे मला नंतर कळलं तिकडे गेल्यावर, की तिकडे गेलं बाकी क्रिएटर्सकडनं तिथे खाणं होतं, पिणं होतं, चांगलं भरपूर काय होतं. बट मी तिथे लेट पोचलो आणि मग नंतर असं झालं की भाई जाऊ दे, आता आपल्याला एवढी आयडिया नव्हती, जस्ट आपल्याला एक्सपिरियन्स करायचा होता. फ्रँकली बोलू, माझा एक्सपिरियन्स एवढा काय खास नव्हता. ॲक्च्युली जो तो इव्हेंट आधी खूप आधी व्हायचे, जे मुंबई म्हणजे नाही बोलून 3-4 वर्ष आधी जे व्हायचे, खूप चांगले व्हायचे, यूट्यूबच्या स्वतःच्या स्पेसमध्ये व्हायचे. हे जे होतं, एक डॅब्लो करून एक पब होतं वर्लीच्या, त्याच्यामध्ये होतं. तर त्यांचं कसं 7 पर्यंतचा टाईम होता आणि ते लास्टला असे रॅपअप करत होते, तुम्हाला काय सांगू. म्हणून माझा एवढा एक्सपिरियन्स एवढा चांगला नव्हता. लिटरली तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा बुफे सिस्टम लागलेलं तिकडे भरपूर क्रिएटर्स असे होते, त्यांना जेवणही नाही भेटलं, खूप कमी जेवण भेटलं, कोणाला डेझर्ट्स नाही भेटले. खाली हे सब क्रिएटर म्हणजे मॅनेजमेंट यूट्यूबने दुसऱ्याच्या स्पेसमध्ये करत होते, त्यामुळे खूप घाण होतं. माझा हॉनेस्ट रिव्ह्यू आहे, हे कोणी सांगणार बट मी सांगतोय. तर त्यामुळे भरपूर लोकांना काय खायला नाही भेटलं, इव्हन मी पण त्यातला होतो. तर भरपूर अशा काही गोष्टी होत्या की मग परत असं एकदम बोलतात ना, जसं पळवतात तसं इव्हेंट पळवत होते. नाही बोलून नवीन क्रिएटर्सची ओळख झाली, म्हणजे तिथे फक्त व्लॉगिंगचे नव्हते, भरपूर कम्युनिटीचे काय होते, भरपूर वेगळे क्रिएटर्स आलेले. जसं तुम्हाला सांगितलं, ज्या टेबलवर आम्ही बसलो ते प्लॅन नव्हतं, म्हणजे तुम्हाला बाहेर टेबल नंबर देणार, त्यावर तुम्हाला रँडमली जाऊन बसायचा असा विषय होता तिकडे. तर अशा काही गोष्टी होत्या. आणि नंतर तुम्हाला सांगतो, यूट्यूबने एक छोटंसं जे क्रिएटर्स आहे त्यांना गुडीज दिलं. हे मी ओपन नाही केलं, कारण की एवढी घाई होती मला. तुम्हाला काय सांगू, मला दादरला पोहोचायचं, हे मी डायरेक्ट बॅगेमध्ये टाकलं. आता आपण बघूया, तुम्हालाच दाखवतो ह्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं, यूट्यूबने आपल्याला काय दिलंय. बॅग जी आपल्याला काय यूट्यूबकडून भेटले मस्त, ती तुम्हाला ओपन करून दाखवता. पहिलं मला कपड्यासारखं काय दिसतंय, याच्यामध्ये आहे कॅप. यूट्यूबकडनं आपल्याला कॅप भेटले, तुम्ही पाहू शकतात. मी खूप वर्ष झाले कॅप घालणं सोडून दिलंय, ठीक आहे. हे बघा, यूट्यूबकडनं आपल्याला अशी काय कॅप भेटली. चांगली आहे तशी, बट पोणी आहे म्हणून ती एकदम फिट नाही बसत आहे. चला आपण जरा काढू. आणि थोडा छपडी वाटत असेल, कारण की आता आपले केस जरा वाढली आहेत. कॅप घालणं आपण सोडलं आहे, भरपूर टाईम झाला. यूट्यूबकडनं आपल्याला ही कॅप भेटली. आणि आपण बघूया आतमध्ये एक हे लेटर आपल्याला काय भेटलं आहे, तुम्ही पाहू शकतात. थँक्यू सो मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ युअर यूट्यूब क्रिएटर कलेक्टिव्ह मेंबर, कीप शेअरिंग अँड कीप शायनिंग. सो थँक्यू यूट्यूब याच्यासाठी. आणि याच्यामध्ये आपल्याला एक बुक पण भेटले वाटतं. ओ वाव, हे चांगलं आहे. बाकी सगळ्याला स्टिकर आहे ह्याला पण, बट ह्याच्यावर एंग्रेव टाईप आहे. मस्त डायरी आपल्याला दिली आहे, आणि डायरी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये आपल्या यूट्यूबचे जे का आपण हे करू शकतो. आणि याच्यामध्ये अजून एक काहीतरी आहे, आय थिंक सो पेन. पेन आहे. यूट्यूबने आपल्याला पेनही दिलं. हे बघा, वाव मस्त आहे. आय होप लिहत असेल. कॅप आहे, तुम्ही पाहू शकता. थोडी छपरी वाटते, चला मी तुम्हाला घालून दाखवण्यासाठी घातली. ओके आहे. असं वाटतंय की काय ढिंचक पूजावाला फील येतोय मला. एनिवेज जाऊ द्या. तर तेच होतं हा इव्हेंटबद्दल. तुम्हाला कॅप कशी वाटते? एकदम क्वालिटी तर विचारू नका, एकदम चीप आहे, बट ठीक आहे. आता आपल्याला काय घालायची तर नाही, अशीच आहे. तर इव्हेंटबद्दल तुम्हाला मी सांगितलं, असा इव्हेंट होता. मी तिकडे एंड नाही केला. आणि लिटरली तुम्हाला सांगतो ना की हे इव्हेंट तुम्ही दुसऱ्याच्या जागेवर ऑर्गनाईज केलं यूट्यूबने, म्हणून यूट्यूबला सगळं घायघायमध्ये उडवायला लागलं. तर त्यामुळे यार मजाच नाही आली. आणि क्रिएटर जे भेटलेले 4 लोक, त्यांच्यामध्येच बोलणं झालं. भरपूरसे क्रिएटर होते, तू काय करतो. मी बोललो भाई असं आहे अँड ऑल एव्हरीथिंग. इकडे गेल्यावर मला एक गोष्ट कळलं की मित्रांनो, की यूट्यूबवर आज कोणीही ग्रो होऊ शकतं चांगल्यापैकी. तुम्हाला खोटं वाटेल, मी तर रेकॉर्ड नाही केलं. तिकडे एक एवढूसा मुलगा असेल, कमसे कम 6-7 वर्षाचा असेल, एवढूसा होता, म्हणजे जाम छोटा मुलगा होता.
तो तिकडे आला, त्याला काही बोलायला लावलं. ते जे 1 लाख सबस्क्रायबर्स अबाव होते आणि तिकडे आम्ही काय मित्र लोक, म्हणजे माझा जो क्रिएटर मित्र झालेला, आम्ही बोललो भाई आपल्याला लाज वाटायला पाहिजे. मग नंतर कळलं तो जो क्रिएटर होता तो सगळे शॉर्ट्स टाकायचा काही ना काय. आणि आजकाल असं झालं, म्हणजे तिकडे बघायला गेलो म्हणजे माझ्या टायमाचे जे यूट्यूबर्स होते जे सगळे म्हणजे अजूनही स्ट्रगल का करतात, कारण की ते लॉंग कॉन्टेंट करतात, लाईक यूट्यूबवर व्लॉग्स टाकतात मोठे मोठे. बट आत्ता यूट्यूबचा असा जमाना आला आहे शॉर्ट्स. मी तुम्हाला सांगतो, शॉर्ट्सचा असा कॅटेगरी जेव्हा आलं तेव्हा प्रमोशन चालू होतं शॉर्ट्सचं, तेव्हा भरपूर चॅनल्स असे ग्रो झाले. 10 शॉर्ट्स टाकून त्यांचे 1 लाख सबस्क्रायबर झाले, त्यांच्या घरी सिल्वर प्ले बटन आले. पण आता त्या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला यूट्यूबवर चांगलं ग्रो करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, सबस्क्रायबर्स तुम्हाला काउंट पाहिजे तर शॉर्ट्स टाकणं तुम्ही इझिली काउंट करू शकता. पण तुम्हाला पैसा कमवायचा आहे यूट्यूबवर चांगला जो आम्ही कमवतोय, तर तुम्हाला यूट्यूबवर लॉंग फॉर्मॅटचे कॉन्टेंट टाकायला लागणार, तेव्हा जाऊन तुम्हाला चांगले पैसे भेटतील. शॉर्ट्सवर काही पैसे नाही भेटत, हे मी तुम्हाला सांगतो, माझा एक्सपिरियन्स आहे. तर तेच मी तुम्हाला सांगेन की जिथे जेवढे क्रिएटर्स होते सगळे शॉर्ट्सवाले होते आणि प्रत्येक आपली लाईफ जर्नी सांगत होता, ते थोडं पटलं. ते बोललं की तुम्ही कन्सिस्टन्सीला फॉलो जास्त करू नका, तुम्ही कन्सिस्टन्सीच्या नादामध्ये तुमचं चांगला जो कॉन्टेंट असतो तुम्ही मिस करतात. म्हणजे घाईघाईमध्ये तुम्ही बोलत असतील मी डेली व्लॉगर आहे, मी डेली व्लॉग टाकणार, फालतू काही टाकत असतील तर तुमची ती क्वालिटी लो होते व्लॉगची. भले तुम्ही महिन्यातनं एकदा टाका, 2दा टाका, बट ती अशी क्वालिटी दाखवा की भाई काय व्हिडिओ बनवला आहे. तर तेच मी एवढा बोलेन आणि हा व्लॉग इथे जॉईन करेन. तर तुम्हाला हा कसा वाटला शॉर्ट आणि सिम्पल व्लॉग? आय नो जास्त मला वाटलं मी तिकडे जाऊन काय इंटरेस्टिंग करेन. पहिली बात मला तिथे व्लॉग करायला भेटला नाही, एवढा आवाज तिथे साऊंडचा वगैरे, म्हणून मी तिथे जास्त व्लॉगच नाही केलं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, शॉर्ट आणि सिम्पल. आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि पुढच्या वेळा मला यूट्यूबचे काही इव्हेंट असेल तर मी नक्की गॅरंटी देतो जाणार नाही आहे. बघू असं असेल तर नाहीच जाणार. लोकांना खायला भेटत नाही वगैरे अँड ऑल एव्हरीथिंग. त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करतात की मला कोक द्या, ते लोक द्यायला नव्हते मानत, आमच्याकडे संपला असं बोलतात. म्हणजे काय रिस्पेक्ट आहे इंडियामध्ये, हाच इश्यू आहे बस, बाकी काय नाही. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तेव्हा पण बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ, बाय.